नमस्कार. श्री ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका श्री बाबाजी महाराज पंडित भाग 74वा. मागे आपण पाहिले की आत्म अनात्म विवेक, वैराग्य, शम दम इत्यादी षटक व तीव्र मुमुक्षा असे हृदय चौरंगाचे 4 पाय आहेत. यावरच असलेल्या गुरुचरणावर सर्व इंद्रिय ज्ञानाच्या कळ्या अर्पण करू असे ज्ञानेश्वर महाराज मानस पूजा करताना कल्पना करतात. अनन्यता रूपी शुद्ध उदकाने चरण धुवून व गुरुचरण निष्ठता व गुरुचरण निष्ठता ह्या सुवासक चंदनाचे बोटाने त्याला लेप करू. प्रेमाची पंजणे चरणावर ठेवू. एकनिष्ठतेच्या 2 अंगठ्या बोटात घालू आणि अष्टसात्विक भावाची उमललेली कळी त्या चरणावर वाहू. अहंता आणि ममता रूप धूप जाळू. मी नाही सर्व एक श्रीगुरूच आहेत. मी नाही सर्व एक श्रीगुरूच आहेत. ह्या अद्वैत बुद्धिरूपी दीपाने आरती करू. मी नाही सर्व एक श्रीगुरूच आहेत. या अद्वैत बुद्धिरूपी दीपाने आरती करू. जीव म्हणजे आपण मुळात पूर्ण परब्रह्म स्वरूपच आहोत, पण अहंता ममतामुळे स्वरूपापासून वेगळे झालेले समजतो. म्हणून अहंता ममता रूपी धूप जाळला पाहिजे. नंतर माझ्या शरीर व प्राण यांच्या सुंदर पादुका त्यांच्या चरणात घालू. या चरण प्रेमापुढे मला भोग आणि मोक्षाचे काहीच महत्व वाटत नाही. या चरण प्रेमापुढे मला भोग व मोक्षाचे काहीच महत्व वाटत नाही. वस्तुता भोग आणि मोक्ष या अवस्था मुळात नाहीतच. वस्तुता भोग आणि मोक्ष या अवस्था मुळात नाहीतच. त्या केवळ अज्ञानी जीवाने कल्पिलेल्या अशा व्यर्थ गोष्टी आहेत. असो, विशेष असे की श्री गुरूंनी आपला म्हणून ज्या भाग्यवंताचा अंगीकार केला त्याचा संपूर्ण संसारच मोक्ष स्वरूप होऊन जातो. तै होऊनी ठाके संसारू मोक्षमय आघवा. तै होऊनी ठाके संसारू मोक्षमय आघवा म्हणजे नामरूपाच्या ठिकाणची जगत स्वरूप अविद्या भ्रांती नष्ट होऊन एका शुद्ध परब्रह्माचाच हा सर्व नामरूपात्मक विलास होय असा अन्वय रूप अनुभव येतो व संपूर्ण दुःखाची निवृत्ती होऊन परमानंद प्राप्ती होते. यालाच वेदांतात मोक्ष म्हणतात. सर्व दुःखांची निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती हे मोक्षाचे लक्षण आहे. अशा प्रकारे सर्व नामरूपात्मक संसार हा मोक्षमय होतो. तै होऊन ठाके संसारो मोक्षमय अवघा. अर्थात ही स्थिती केवळ व्यतिरेक ज्ञानाने येत नाही, तर अन्वय ज्ञानही व्यतिरेक ज्ञानानंतर यायला हवे. असो, या भागात संसार कसा क्षणभंग घंगूर आहे हेच वृक्षाच्या रूपकाने ज्ञानेश्वर महाराज सांगतात. यामुळे संसार मिथ्या ठरवला जातो व आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होते. अहम म्हणजे मी हे स्फुरण सतत आत्मस्वरूपाचेच असते आणि सगळ्या जीवमात्राच्या ठिकाणी आहे. आपण ते तसे समजत नाही, कारण अज्ञान भ्रांतीमुळे आपले आत्मस्वरूप विसरून अहमला, जे मीचे स्फुरण आहे त्या अहमला व्यक्तिगत असा मी समजून मी आणि माझे अहमता आणि ममता या गुंताड्यात अडकतो व देह, जीव, जगत सर्व सत्य आणि सुखदुःखाला किंवा हर्ष विषादाला हेच कारण आहेत अशी धारणा धरून
बसतो. पण आत्मविचार मनात ठसला की आपली चूक कळून येते. यालाच आत्मबोध म्हणतात. पण नामरूपात्मक जीव जगताविषयी अनंत काळापासून दृढ झालेली सत्वबुद्धी पण नामरूपात्मक जीव जगताविषयीची अनंत काळापासून दृढ झालेली सत्यत्व बुद्धी मधून मधून डोके वर काढते. मग परत श्रवण मनन निध्यासनाचा डोस घ्यावा लागतो. आता पुढे तर श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला म्हणतात, हे अफाट जग संसार नसून बळावलेला एक महान वृक्ष आहे असे तू जाण. पण हा वृक्ष इतर वृक्षासारखा खाली मुळे वर डहाळ्या असा नसून त्याचे खरे स्वरूप कोणालाही जाणता येत नाही. त्याचे खरे स्वरूप कोणालाही जाणता येत नाही. एकनाथ महाराजांनी म्हटले आहे, हरीचे रूपा येणे ते हरीची जाणे. तो हा जगडंबरू नोहे येथ संसारू, हा जाणीजे महातरू थांबासे. परी येरा रुखा सारिका, तळी मुळे वरी शाखा, तैसा नोहे म्हणून लेखा न येची कवणा. येथे ज्ञानेश्वर महाराजांनी याला खाली मुळे आणि वर शाखा नाहीत असे म्हणून संसार वृक्ष हा केवळ काल्पनिक व भ्रमजन्य आहे हेच सुचविले आहे. इतर कोणताही वृक्ष वर कितीही वाढला तरी जर त्याचे मूळ कुऱ्हाडीने कापले किंवा अग्नीने जाळले तर मुळे तुटून वृक्ष शाखासहित उन्मळून पडतो. पण हा संसार रूपी वृक्ष मात्र तसा नाही. याचे उन्मळून पडणे सोपे नाही. नामरूपात्मक जगताविषयी झालेल्या सत्यबुद्धीच्या अभ्यासजन्य संस्कारामुळे हा भववृक्ष काल्पनिक किंवा भ्रांतिजन्य आहे हे बुद्धीत लवकर ठसत नाही. याचा लवकर बोध होत नाही. अर्जुना, या संसार वृक्षाचे असे अलौकिक आश्चर्य आहे की याची वाढ सर्व खाली आहे. ज्याप्रमाणे सूर्य कितीही उंच आहे हे जाणता येत नाही, तरी पण त्याची किरणे पृथ्वीपर्यंत येतात. त्याप्रमाणे हा संसार वृक्ष किती उंच आहे हे अजिबात कळत नाही, पण खाली किती वाढलेला आहे हे मात्र दिसते. असे हे चमत्कारिक असे या वृक्षाचे वैशिष्ट्य आहे. ज्याप्रमाणे कल्पाच्या शेवटी सर्व आकाश प्रलय जलाने भरून जाते, त्याप्रमाणे जेवढे काही आहे नाही असे संबोधल्या जाते ते सर्वच्या सर्व या एका महावृक्षानेच व्यापले आहे. सूर्य अस्तास गेला की रात्रीचा काळोख आकाशात पसरतो, तसा हा वृक्ष आकाशाच्या पोकळीत पसरलेला आहे, एखाद्या काळोखासारखा. या संसार वृक्षाचे फळ खावे तर याला फळ येतच नाही. फुलांचा वास घ्यावा तर इथे कुठलेच फूल उगवत नाही. जे काही आहे अर्जुना, सर्व हा वृक्ष म्हणजे वृक्षच आहे. ह्या रवीच्या अस्तमानी का रवीच्या अस्तमानी अंधारेनी कोंदे रजनी, अंधारेनी कोंदे रजनी, तैसा हा गगनी मांडला असे. यया फळ न चुंबिता, फूल न तुरंबिता, जे काही पंडुसुता ते रुखची हा, जे काही पंडुसुता ते रुखची हा. अर्जुना, याची मुळे वर आहेत खरी, पण याचा अर्थ हा उन्मळून पडला असा नाही. म्हणून तर हा सदा सर्वदा हिरवागार आहे, टवटवीत आहे. याला वर मुळे आहेत असे जरी खरोखर सांगितले तरी याला खाली पण असंख्य 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 मुळे आहेत. पिंपळ किंवा वडाच्या वृक्षाप्रमाणे हा चहूकडे पसरलेला आहे. अर्जुना, तसेच या संसार वृक्षाच्या खालीच पारंब्या आहेत असे नाही, तर वर पण असंख्य शाखांचे समुदाय पारंब्याचे दिसू लागतात. हा संसार वृक्ष म्हणजे जणू काही
आकाशालाच पाने फुटली किंवा वाराच संसार वृक्षाच्या आकाराने सर्वत्र पसरला असून याची व्याप्ती स्वप्न सुषुप्ती यात सुद्धा भरलेली आहे. याची व्याप्ती स्वप्न सुषुप्ती यात सुद्धा भरलेली आहे. हे अतिशय महत्वाचं आहे. याची व्याप्ती स्वप्न सुषुप्ती यात सुद्धा भरलेली आहे. नाना अवस्थात्रये उदय केला असे. आता या संसार वृक्षाचे ऊर्ध्व काय आहे, या मुळाचे लक्षण काय, याच्या शाखा किती कशा खाली गेल्या आहेत, वरच्या सारखीच असलेली खालची मुळे कोणती आणि ती कशी, आणि खालच्या सारख्याच असलेल्या वरच्या शाखा कोणत्या आणि त्या कशा, हे सर्व तुझ्या बुद्धीला समजेल असे स्पष्ट सांगतो. ते लक्षपूर्वक ऐक. हे भाग्यवान अर्जुना, याविषयीचे निरूपण तुला सांगण्याजोगे आहे, म्हणून सर्वांगाचे ठिकाणी कान करून एकाग्र अंतःकरणाने हे सर्व ऐक. कृष्णाने असे म्हणताच अर्जुनाचे ठिकाणी मूर्तिमंत अवधान प्रकट झाले. 10 दिशा जशा आकाशाला कवटाळतात तसे देवाचे संपूर्ण निरूपण छोट्याशा हृदयात मावेल की नाही, म्हणून अर्जुनाचे श्रोतेपणच विस्तृत झाले. भगवान श्रीकृष्णाच्या निरूपण रूपी सागरास प्राशन करण्याकरता जणू अर्जुन हा दुसरा अगस्ती मुनीच झाला की काय असे वाटते. म्हणूनच तो उत्साहाने संपूर्ण निरूपणाचा एकच घोट घेण्याचा प्रयत्न करू लागला. श्रीकृष्णोक्ती सागरा हा अगस्तची दुसरा, म्हणून घोट भरो पाही एकसरा अवघे याचा. अर्जुनाच्या अंतःकरणात निरूपण ऐकण्याची अमर्याद आवड पाहून कृष्णाला अति आनंद झाला. तो आनंद त्याने अर्जुनावरून ओवाळून टाकला. मग कृष्ण म्हणाला, ब्रह्मवृक्षेचे मूळ वर आहे, त्यामुळे ब्रह्माला ऊर्ध्वपणा आला आहे. एरवी ते परब्रह्म अद्वैत रूपाने व्यापक असल्यामुळे त्याचे ठिकाणी मध्ये वर खाली आजूला बाजूला असा काहीही भेद नाही. त्या ठिकाणी एकच एक अद्वयत्व आहे. ते असे एक संगीत आहे की तेथे कुणी ऐकणारा नाही. हे अद्वयत्व असे सुगंधी आहे की तेथे कोणतेही सुगंध पुष्प नाही. हे अद्वयत्व असा आनंद आहे की तिथे कोणतीही रतिक्रिया नाही. ही ब्रह्मवस्तू संसार वृक्षाच्या अलीकडे पलीकडे मागे पुढे असून दृश्यरहित अशी प्रकाशरूप आणि अद्वितीय अशी आहे. परब्रह्माच्या ठिकाणी नामरूपाच्या भिन्न वस्तुत्वाचा नुसता मुलमा चढलेला आहे. परब्रह्माच्या ठिकाणी नामरूपाच्या भिन्न वस्तुत्वाचा आणि सत्यत्वाचा नुसता मुलमा जडला आहे. तात्पर्य, नामरूपेच उपाधी होऊन संसार रूप भासतात. नामरूपेच उपाधी होऊन संसार रूप भासतात. आपला धर्म दुसऱ्या वस्तूच्या ठिकाणी भासवण्याला किंवा वस्तूच्या ठिकाणी मुळात नसलेला धर्म भासविण्याला कारण होणाऱ्या पदार्थाला उपाधी म्हणतात. आपला धर्म दुसऱ्या वस्तूच्या ठिकाणी भासविण्याला किंवा वस्तूच्या ठिकाणी मुळात नसलेला धर्म भासविण्याला कारण होणाऱ्या पदार्थाला उपाधी म्हणतात. अफूट अद्वैत परब्रह्माचे ठिकाणी अनेक नामरूपामुळेच अनेक प्रकारच्या संसाराचा केवळ भास होतो. अफूट अद्वैत परब्रह्माचे ठिकाणी अनेक नामरूपामुळेच अनेक प्रकारच्या संसाराचा केवळ भास होतो. संसाराचे अस्तित्व म्हणजे ज्याला आपण संसार म्हणतो त्याचे संसाराचे खरोखर अस्तित्व नाही. ही परब्रह्म वस्तूच ज्ञातू ज्ञेय विरहित केवळ ज्ञानरूप असून सुखाने भरलेले जणू आकाशच आहे. ही परब्रह्म वस्तू कशापासूनही उत्पन्न होत नाही आणि कशालाही उत्पन्न करत नाही. ही परमात्म वस्तू कशापासूनही उत्पन्न होत नाही व कशालाही उत्पन्न करत नाही. हिच्या बरोबरीची दुसरी वस्तू नाही व दुसऱ्या वस्तूच्या अपेक्षेने हिला
एकपणही नाही व दुसऱ्या वस्तूच्या अपेक्षेने हिला एकपणही नाही. ही ब्रह्मवस्तू आपल्या ठिकाणी आपणच द्वैत अद्वैत रहित अशी आहे. जी खरी ब्रह्मवस्तू आहे तीच या वृक्षाचे ऊर्ध्व होय. ज्याप्रमाणे वंध्येच्या नसलेल्या संततीचे वर्णन करावे त्याप्रमाणे माया या मुळात नसलेल्या वस्तूचे वर्णन करावे लागते. जिला खरीही म्हणता येत नाही आणि खोटीही म्हणता येत नाही आणि विचाराचे तर ती नावही सहन करत नाही, म्हणजे विचार केल्यास ती सिद्धच होत नाही. अशा प्रकारची ती माया आहे आणि म्हणूनच हिला अनादि पण म्हणतात. ही जगद्रूप अभ्र येण्याचे आकाश आहे. ही अनेक प्रकारच्या आकाराच्या वस्त्राची जणू केलेली घडी होय. ही अनेक प्रकारच्या आकाराच्या वस्त्राची केलेली घडी होय. हे संसार रूप वृक्षाचे बीज असून प्रपंच रूप नाना चित्रे काढण्याची भूमी होय. ही माया खरोखरच विपरीत ज्ञानाची अथवा भलतेच दाखविणारी प्रज्वलित अशी ड्युटी आहे. जे भवद्रुम बीजिका, जे प्रपंच चित्र भूमिका, जे प्रपंच चित्र भूमिका विपरीत ज्ञान दीपिका सांचली असे. ही माया परब्रह्मवस्तूचे ठिकाणी नाही रूपानेच आहे. ही माया परब्रह्मवस्तूचे ठिकाणी नाही रूपानेच आहे. वास्तविक हे पण परब्रह्मवस्तूचेच एक वेगळ्या प्रकारचे सामर्थ्य आहे. ते माया वस्तूच्या ठाई असे जैसेनी नाही, मग वस्तू प्रभावची पाही प्रगट होय. या ओयांचा सगळा आशय असा आहे की माया आणि अज्ञान वस्तुता नसून ती जीवाची नुसती कल्पना आहे. म्हणून जे काही नामरूपात्मक भासते ते सच्चिदानंद परब्रह्माहून भिन्न जड विनाशी जगत नसून सच्चिदानंद परब्रह्मच आपल्या ऐश्वर्य शक्तीने प्रगट झाले आहे. दिसणारे दृश्य म्हणजे रूप रस गंध स्पर्श शब्द द्रष्ट्याहून वेगळे नसून ते सर्व काही एकच आहे. जेव्हा आपल्याला झोप येते तेव्हा ती आपली झोप आपल्याला विचारहीन करून टाकते. जेव्हा आपल्याला झोप येते तेव्हा ती आपलीच झोप आपल्याला विचारहीन करून टाकते. किंवा काजळ दिव्यापासूनच निघते, पण आपल्याच काजळाने दिवाचा प्रकाश मंद करते. किंवा तरुण स्त्री आपल्याजवळ निजली आहे व आपण तिला आलिंगन देत आहोत असे स्वप्नात दिसल्यानंतर ती स्वप्नातील स्त्री जशी प्रत्यक्ष आलिंगन न देताच आलिंगन देत आहे असे भासविते व पुरुषाला सकाम करून सोडते आणि जागे करते. त्याप्रमाणे अर्जुना, परब्रह्माची ठिकाणी माया आहे व जीवाने आपले आत्मस्वरूप न जाणणे हेच संसार रूपी वृक्षाचे म्हणजे अस्वस्थ वृक्षाचे मूळ धरणे होय. परब्रह्मा स्वरूपाचे ठिकाणी माया आहे व जीवाने आपले आत्मस्वरूप न जाणणे हेच संसार रूपी वृक्षाचे म्हणजे या अस्वस्थ वृक्षाचे मूळ धरणे होय. तैसी स्वरूपी झाली माया आणि स्वरूप नेणणे जे धनंजया, तेची तरु यया मूळ पहिले. जीव स्वतः मूळचा ब्रह्मस्वरूप असताना मी ब्रह्म जाणत नाही असे म्हणतो. तीच भ्रांती म्हणजे माया होय किंवा अज्ञान होय किंवा अविद्या होय. आपल्याला आत्मवस्तूचा बोध नाही असे जीवाला वाटते, तेच खरे संसार वृक्षाचे उगमस्थान होय. आपल्याला आत्मवस्तूचा बोध नाही असे जीवाला वाटते, तेच खरे संसार वृक्षाचे उगमस्थान होय. हाच खरा वृक्षाचा कंद होय. वेदांतात यालाच बीजभाव म्हणतात. वेदांतात
यालाच बीजभाव म्हणतात. हे असे गाढ अज्ञान सुषुप्तीतच राहते. स्वप्न व सुषुप्ती हा याच बीजभावाचा फलरूप भाव आहे. स्वप्न आणि जागृती हा याच बीजभावाचा फलरूप भाव आहे. थोडक्यात म्हणजे बीजभाव म्हणजे संसार वृक्षाची अव्यक्त दशा. थोडक्यात म्हणजे बीजभाव म्हणजे संसार वृक्षाची अव्यक्त दशा व फलाभाव म्हणजे संसाराची नामरूपात्मक व्यक्त दशा. सारांश: संसार वृक्षाचे मूळ म्हणजेच अज्ञान होय. शुद्ध आत्मस्वरूप हे संसार वृक्षाचे ऊर्ध्व असून मायेचा संबंध म्हणजे त्याच्या भोवतीचे बळकट असे आळे होय. या संसार वृक्षाची मुळे खाली आहेत हे आपल्याला माहित आहे. याला मुख्य चार प्रकारचे अंकुर फुटतात आणि त्यापासून असंख्य जीवजंतूची आणि नाना प्रकारच्या देहांची, नाना प्रकारच्या आकारांची देहाची उत्पत्ती होते. उद्भिज, जारज, अंडज व श्वेतज अशा ह्या चार प्रकारच्या अंकुराने हे सगळं व्यापले आहे. यामुळे संसार वृक्षाचे मूळ बलवान होते व त्याला अजून अंकुराचे झुपकेच्या झुपके येतच राहतात. तेथे चैतन्य रूप बुद्धी हे जे प्रथम तत्व आहे ते म्हणजे या संसार वृक्षाचे अत्यंत कोवळे फुटलेले पान आहे. तेथे चैतन्य रूप बुद्धी हे जे प्रथम तत्व आहे ते म्हणजे या संसार वृक्षाचे अत्यंत कोवळे फुटलेले पान आहे. त्याच्या खाली मग सात्विक, राजस, तामस अशा तीन प्रकारच्या अहंकाराचे 3 पाने कोंब येतात. हाच अहंकार बुद्धिरूपी शाखेच्या आश्रयाने भेदाची प्रचंड वाढ करतो व त्यामुळे मनाची डहाळी नेहमी हिरवी, ताजी आणि टवटवीत राहते. मन नवी कल्पना सतत त्यामुळेच करू शकते. म्हणून मनाच्या ढाळीला ताजेपणाची उपमा इथे आहे. अशा प्रकारच्या मुळाच्या मजबूतपणामुळे व त्यातून वाहणाऱ्या विकल्परूपी रसाच्या पुष्टीमुळे चित्त चतुष्टय रूपी डहाळीला कोंब निघतो. चित्त चतुष्टय रूपी डहाळीला कोंब निघतो. मन, बुद्धी, चित्त, अहंकार याला चित्त चतुष्टय असे म्हणतात. मग त्यालाच आकाश, वायू, अग्नी, आप, पृथ्वी असे पंचमहाभूताचे चांगले सरळ फाटे फुटतात आणि नंतर सोत्र इत्यादी तन्मात्रा म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रसगंध ही शेंड्यावरील न उमललेली कोवळी विचित्र पाने येतात. तेथे शब्दरूपी अंकुराची मिठी पडली असता श्रोतेंद्रियाची अधिक वाढ होऊन तिला आकांक्षाची कोंभे येतात. म्हणजे कानाने वस्तूचे वर्णन ऐकून ती वस्तू प्राप्त व्हावी अशी इच्छा बाळगते. जेव्हा अंगावरील त्वचेची वेलपालवी स्पर्शरूपी अंकुराकडे धाव घेते तेव्हा कामविकाराची विलक्षण वाढ होते. मग रूपपत्राची तशीच वाढ होऊन त्याला लांब पेरे निघतात. रसाविषयीची पाने वेगाने वाढतात. ओंबरूप असलेल्या गंधविषयाने घ्राणेंद्रिय रूप अंकुर बळावतो आणि सुगंधाची आसक्ती निर्माण करतो. याप्रमाणे महत म्हणजे अहंकार, बुद्धी, मन, पंचमहाभूते या 8 पदार्थाचा समुदाय संसाराच्या मर्यादेतच विस्तारला जातो. फार काय सांगावे. ज्याप्रमाणे जेवढी शिंप असते तेवढीच तिच्यावर चांदी भासते, त्याप्रमाणे परब्रह्मावर भासणारा हा संसार वृक्ष या 8 तत्वामुळे परब्रह्मासारखाच अमर्याद वाटतो. यालाच अध्यस्त विवर्त म्हणतात. अध्यस्त विवर्त किंवा जितका समुद्र पसरलेला दिसतो तितकेच तरंग पसरलेले दिसतात. त्याप्रमाणे अमर्याद परब्रह्मच म्हणजे अनध्यस्त विवर्त अज्ञानामुळे
मूळचे होऊनही संसार वृक्षावर भासते, त्याप्रमाणे अमर्याद परब्रह्मच अज्ञानामुळे संसार वृक्षावर भासते. ज्याप्रमाणे एकच पुरुष स्वप्नात आपणच अनेक रूप परिवार रूप होतो, ज्याप्रमाणे एकच पुरुष स्वप्नात आपणच अनेक परिवार रूप होतो, त्याप्रमाणे परब्रह्माचाच हा विस्तार असून तेच आपणच आपल्या ठिकाणी विस्तार पावले आहे. त्याप्रमाणे परब्रह्माचा हा विस्तार असून तो आपणच आपल्या ठिकाणी विस्तार पावलेला आहे. पण ते असो, अशा प्रकारचे हे भ्रांतिजन्य झाड वाढीला लागले आहे. महदादी अंकुर ह्या याच्या खालच्या फांद्या आहेत. अशा या संसाराला लोक अस्वस्थ का म्हणतात ते पण ऐकून घे. अशा या संसाराला लोक अस्वस्थ का म्हणतात ते पण ऐकून घे. अस्वस्थ म्हणजे अशाश्वत, ज्या प्रपंचरूप वृक्षाची उद्यापर्यंत देखील एकसारखी स्थिती राहू शकत नाही असा. अशाश्वत, त्याप्रमाणे एक क्षण लोटत नाही तर मेघाचे नाना रंग पालटतात किंवा वीज क्षणभरही स्थिर राहत नाही. तैसा न लोटता क्षण मेघ होय नाना वर्ण, का विजू नसे संपूर्ण निमेषभरी. किंवा सारखे हलत असल्यामुळे कमळाच्या पाकळीवरील पाणी एकाच ठिकाणी स्थिर राहत नाही. किंवा सारखे हलत असल्यामुळे कमळाच्या पाकळीवरील पाणी एकाच ठिकाणी स्थिर राहत नाही. कापतया पद्मदळा, कापतया पद्मदळा, वरी लिया बैसका नाही जळा, वरी लिया बैसका नाही जळा. का चित्त तैसे व्याकुळा माणसाचे, किंवा व्याकुळ माणसाचे चित्त क्षणभरही स्थिर राहत नाही. याप्रमाणे या प्रपंच वृक्षाची स्थिती आहे. हा क्षणोक्षणी नाश पावत जातो, हा क्षणोक्षणी नाश पावत जातो. म्हणूनच याला अस्वस्थ म्हणतात. नमस्कार.